मित्रांनो, आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव नोंदणी करायचं म्हटलं तर खूप त्रासदायक होऊन जातं, कारण रेशन कार्डमध्ये नाव नोंदणी लवकर होत नाही आणि असाच त्रास तुम्हालाही झाला असेलच किंवा होणार असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेशन कार्डमध्ये आपल्या कुटुंबातील नवीन कोणत्याही सदस्याचे नाव कसे जोडायचे. हे काम तुम्ही स्वतःच करू शकता. त्यासाठी तुम्हाला जनसेवा केंद्र, CSC केंद्र किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही आणि यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात अगोदर प्ले स्टोअरमधून मेरा राशन 2.0 ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतर ते ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील, एक बेनिफिशरी युजर आणि दुसरं डिपार्टमेंट युजर. त्यापैकी बेनिफिशरी युजर्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली तुमचा आधार नंबर टाकून घ्या. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी घरातील रेशन कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याचा आधार नंबर टाकून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा त्या रेशन कार्डवर अजून ज्या लोकांची नावे आहेत त्या लोकांच्या आधार कार्डनेसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा भरून घ्या. कॅप्चा भरून झाल्यावर लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP इथे भरून घ्या. OTP भरून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर MPIN क्रिएट करण्यासाठी एक ऑप्शन दिसेल, त्यासाठी क्रिएट नाव या बटनावर क्लिक करा. MPINचा फायदा म्हणजे जर पुन्हा तुम्हाला या ॲप्लिकेशनवर लॉग इन करायचं असेल तर पुन्हा आधार कार्ड नंबर टाकायची गरज नाही. हा MPIN टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. चला तर मग मी हा MPIN टाकून घेतो. MPIN टाकून झाल्यानंतर क्रिएट MPIN या बटनावर क्लिक करा. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं डिजिटल रेशन कार्ड दिसत आहे. या ठिकाणी तुमचा रेशन कार्ड नंबर आहे. या रेशन कार्डवर क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता कोणाकोणाची नावे रेशन कार्डमध्ये नोंद आहे ते तुम्ही इथे बघू शकता. त्याच्याच खाली मॅनेज फॅमिली डिटेल्स हा ऑप्शन दिसत आहे. त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या रेशन कार्डमध्ये सध्या जे मेंबर आहेत त्यांची नावे इथे दिसतील. त्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर, त्यांची EKYC झाली आहे की नाही ते सगळे इथे दिसेल. नवीन सदस्याची नाव नोंदणी करण्यासाठी वर उजव्या साईडला ॲड न्यू मेंबर या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल या नावाचे पेज ओपन होईल. ते पेजवर दिलेली पूर्ण माहिती न चुकता भरून घ्यायची आहे. खालच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे त्याचं नाव या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. जसे की आधार कार्डवर आहे, दुसऱ्या कॉलममध्ये पण तेच नाव भरून घ्यायचं आहे. त्याच्या खाली तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असो फिमेल असो ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्याच खाली तुम्हाला तुमचे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे आणि त्याच्याच खाली एज टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं वय टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मदर्स नेम टाकायचं आहे, म्हणजे तुमच्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्याच खालच्या कॉलममध्ये तेच सेम नाव टाकायचं आहे, तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्याच खालच्या दोन्ही कॉलममध्ये फादर्स नेम टाकायचं आहे, म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव टाकायचं आहे. त्याच्याच खालच्या कॉलममध्ये तुम्हाला मार्शल स्टेटस टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं लग्न झाले आहे की नाही किंवा डिवोर्स घटस्फोट झाला असेल तर ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्याच खालच्या कॉलममध्ये तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन टाकून घ्यायची आहे. त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला ईमेल भरायचा आहे. जर तुमच्याकडे ईमेल नसेल तर भरायची गरज नाही. ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर जनरल डिटेल्स हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर त्याच्या खालच्या कॉलममध्ये तुम्हाला एपिक नंबर टाकायचा आहे, म्हणजे मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्याच खाली तुम्हाला NPR नंबर टाकायचा आहे, नाही टाकला तरी चालतो. त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोफेशनल डिटेल्स हे पेज ओपन होईल. ऑक्युपेशनमध्ये तुम्ही काय काम करता ते सिलेक्ट करायचं आहे. जर काहीच करत नसाल तर ऑदर सिलेक्ट करा. त्याच्याच खाली तुमची ॲन्युअल इन्कम टाकायची आहे, म्हणजे तुम्ही वर्षाला किती कमवता ते टाकायचं आहे. जर कमवत असाल तर रक्कम टाका, नाहीतर 00 टाईप करा. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर ॲडिशनल डिटेल्स हे पेज ओपन होईल. कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही.
त्याच्या खालच्या कॉलममध्ये रिलेशन विथ एच ऑफ या कॉलममध्ये तुम्ही रेशन कार्ड मालकाचे कोण आहात, म्हणजे तुमचं त्यांच्याशी काय नातं आहे ते या ठिकाणी भरायचं आहे. मुलगा असेल मुलगी असेल ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर बँक डिटेल्सचं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला बँक डिटेल्स भरून घ्यायचे आहे. भरायचे असतील तर भरू शकता, नसेल भरायचे तर नाही भरले तरी चालतील. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मेंबर फिजिकल डिटेल्स पेज ओपन होईल. यामध्ये जर तुम्ही अपंग असाल तर येथील माहिती तुम्ही भरू शकता, अथवा तुम्ही इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर क्रिटिकल इलनेस पेज ओपन होईल. जर तुमच्या घरात कोणाला गंभीर आजार असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे भरू शकता. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला डॉक्टरचे सर्टिफिकेट इथे अपलोड करावे लागेल. माहिती भरायची असेल तर भरू शकता, अथवा नेक्स्टवर क्लिक करा. त्याच्यानंतर मेंबर इनक्लोजर पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफ टाकायचं आहे. एनक्लोजर टाईपमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्याच्याच खाली एनक्लोज्ड डॉक्युमेंट कॉलममध्ये तुम्हाला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्याच्याच खालच्या कॉलममध्ये डॉक्युमेंट इश्यू डेट, ती तारीख आधार कार्डवर लिहिलेली असते, त्याची तारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्याच खाली तुम्हाला आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे. अदर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स या ठिकाणी सुद्धा वर दिलेली सेम माहिती भरायची आहे. जसे की तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या खालच्या कॉलममध्ये आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्याच्या खालच्या कॉलममध्ये आधार कार्ड इश्यू डेट टाकायची आहे आणि आधार कार्ड अपलोड करून टाकायचं. ड्युली साइन्ड सेल्फ ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वरची सेम माहिती भरायची आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. कन्सर्न्स ऑफ डाटा यूज हे पेज ओपन होईल. या लहान चौकटीत तुम्हाला टिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक करताच तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल. तर बघा, तुमची रिक्वेस्ट डिस्ट्रिक्ट फूड ऑफिसरकडे गेलेली आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला सगळं कट करून परत ॲप्लिकेशनच्या होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर डाव्या साईडला 3 लाईन दिसतील. त्या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जे आता रिक्वेस्ट केली होती ती रिक्वेस्ट तुम्हाला इथे पेंडिंग दिसेल. तर अशा पद्धतीने तुमच्या रेशन कार्डमध्ये घरातील नवीन सदस्याचे नाव ॲड करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये एरजाऱ्या घालण्याची पण गरज नाही. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.